आज शेतामधून घरी जाण्यासाठी खूप उशीर झाला मित्रांनो. पूर्ण अंधार पडलाय, काहीच दिसत नाहीये. हे बघा, झालं असं, आज मी कापसाची पाळी घालण्यासाठी आऊत घेऊन निघालो होतो. पाळी घालणं म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्याला वखरणी म्हणते. एक तर हे लोखंडी आऊत एवढं जड आहे मित्रांनो, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाणं म्हणजे खांद्याची पार वाट लागून जाते. रोडपर्यंत आऊत खांद्यावरती घेऊन आलो. त्यानंतर मग बैल झोपली आणि जुवावरती आऊत ठेवून घेऊन निघालो. ज्या ठिकाणी पाळी घालायची होती त्या ठिकाणी आऊत घेऊन आलो. आऊत जोडून घेतलं, हे बघा, बटन वगैरे लावलं आणि कामाला सुरुवात केली. दुपारपर्यंत अर्ध काम करून घेतलं. आज ऊन आणि गरमी खूप जास्त होती, त्यामुळं मग परी थोड्या वेळासाठी आऊत सोडलं. सर्जा राजाला पाणी पाजून सावलीत बांधलं आणि त्यांना खाण्यासाठी एक चारा टाकला. 1-1.5 तासानंतर परत आऊत झोपलं. गाणे ऐकत काम करण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे मित्रांनो. त्यामुळं मग हेडफोनवरती गाणे लावले. चला म्हणलं आता बाकी राहिलेलं काम करून घेऊया आणि कामाला लागलो. शेत थोडंफार ओलच होतं, त्यामुळं कामाला वेळही लागत होता. परतीचा पाऊस आला तर पूर्ण रान परत ओलं होऊन जाईल आणि काम करता येणार नाही. काम पूर्ण होण्यासाठी थोडासा वेळ लागला. बैलांना वैरण पाणी केलं, पण प्रॉब्लेम असा झाला की गाडीची चावी घेण्यासाठी मला विहिरीकडे जावं लागलं. मग चालत तिकडे जाऊन चावी घेऊन वापस निघालो. घरचे सगळे अगोदरच गावाकडे गेले होते आणि मी एकटाच पाठीमाग राहिलो होतो. असा दोन्ही बाजूनी ऊस आहे, काहीच दिसत नाहीये, पूर्ण अंधार झालेला होता. चावी घेऊन गाडीकडे आलो आणि गाडी घेऊन घरी निघालो. गावात लाईट नव्हती. आई आणि शिवांशी इथं बसले होते आणि रुद्रांशी इथं खेळत होता. कपडे चेंज करून हातपाय धुतले आणि चहा घेतला. लाईट नव्हती, त्यामुळे मग बाहेर जाऊन बसलो. समोर चंद्राचा मस्त व्ह्यू दिसत होता. मित्रांसोबत थोडा वेळ गप्पा मारल्या. थोड्या वेळानंतर लाईट आली. घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि टेरेसवरती आलो. मला व्हिडिओ वगैरे एडिट करायचा होता. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. गुड नाईट.